Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वप्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम वरती असणारे विश्वामृत उपचार आणि विषयी चर्चा करण्यासाठी साक्षात धन्वंतरी समान असणारे वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तुम्ही आपली सर्व ओळख करून देतोय वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली आता श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. मला आवर्जून सांगायचं वाटतं की वैद्यराजांनी आयुर्वेदाचार्य आणि आयुर्विद्या पारंगत ह्या पदव्या संपादन केल्यानंतर विशेष करून आयुर्वेदामध्ये मूलभूत संशोधन केलेले आहे आणि आता त्यांच्या मार्गदर्शनाखाली श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार उपलब्ध झालेले आहेत. विशेष करून या ठिकाणी श्री विश्वामृत गुरुकुल अध्ययन परंपरेनुसार आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिलं जातं, ज्यामध्ये आज 30,000 आयुर्वेदाच्या विद्यार्थ्यांनी प्रशिक्षण घेतलेलं आहे. पण सर्वसामान्य लोकांपर्यंत आयुर्वेदाचा प्रचार आणि प्रसार व्हाव्यासाठी सातत्याने वैद्यराज झटत असतात आणि त्याच उपक्रमाचा भाग म्हणूनच आजचाही जनजागृतीपर कार्यक्रम आहे. आणि या अनुषंगाने मला सांगायचं वाटतं की श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये 25 तज्ञ डॉक्टरांची टीम ही सातत्याने रुग्णसेवा देण्यासाठी कार्यरत असते, वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये सर्वसामान्य रुग्ण तर ह्या असणाऱ्या उपचार पद्धतींचा लाभ घेतातच, पण याच्या पुढे जाऊन मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत कलावंत सुद्धा या ठिकाणी भेट देत असतात, ह्या असणाऱ्या उपचार पद्धतींचा लाभ घेत असतात. साहित्यिक आहेत, क्रीडाप्रेमी आहेत किंवा क्रीडापटू आहेत आणि त्याच अनुषंगाने राजकारणातील लोक, असे नामवंत लोक या ठिकाणी ह्या असणाऱ्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी येत असतात. आणि श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी कार्यरत आहे. मला अजून सांगायचं वाटतं की वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सर हे नर्गिस दत्त कॅन्सर मेमोरियल हॉस्पिटल जे बार्शी या ठिकाणी प्रमुख चिकित्सक आहेतच, पण त्याच अनुषंगाने श्री विश्वते रुग्णालय आयुर्वेद रुग्णालय जे कोल्हापूर या ठिकाणी आहे ह्या ठिकाणी सुद्धा प्रमुख चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत. आणि विशेष करून श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता सर्व प्रकारच्या आजारांसाठी, म्हणजे ज्याच्यामध्ये जीवनशैलीचे आजार आहेत, ज्याच्यामध्ये डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर किंवा हार्ट डिसीज सारखे आजार येतात, कॅन्सर सारखी समस्या येतेच, पण त्याच अनुषंगाने त्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, त्वचा रोग आहेत, स्त्रियांशी निगडीत समस्या आहेत, मुलांशी निगडीत समस्या आहेत. विशेष करून मुलांची शारीरिक आणि बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी या ठिकाणी ठोस उपचार उपलब्ध आहेत. उंची वाढवण्यासाठी एक विशेष उपक्रम श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहे, ज्याद्वारे मुलांची उंची वाढवली जाऊ शकते. आणि याच अनुषंगाने स्त्री पुरुषांशी निगडीत समस्या म्हणजे वंध्यत्वासारखी समस्या असो किंवा एंडोक्राईन डिसऑर्डर्स आज खूप आपल्याला वाढलेले दिसतात, ज्याच्यामध्ये थायरॉइडची समस्या आहे, मुलींमध्ये पीसीओडीची समस्या आहे किंवा विशेष करून संधिवात, गुडघेदुखी, मानपाट कंबरदुखी सारखे आजार झाले तर ह्या सर्वांसाठी आपल्याला ठोस उपचार या ठिकाणी मिळणार आहेत. आणि विशेष करून मेंदूच्या आजारांशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये पॅरालिसिस आहे किंवा लहान मुलांमध्ये जी गतिमंदता, मतिमंदता दिसते, ऑटिझम सारखी समस्या आहे, सेरेब्रल पाल्सी, मंगोल चाइल्ड किंवा मेंटल रिटार्डेशन आहे, ह्यासाठी सुद्धा ठोस उपचार आपल्याला श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. त्या असणाऱ्या उपचार पद्धतींचा लाभ घेण्यासाठी आपण जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, ह्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने पुन्हा एकदा स्वागत आपलं. आणि विशेष करून आज आपण अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम विषयी बोलत आहोत, तर सर्वप्रथम आमच्या प्रेक्षकांना सांगा हे काय आहे. तर कोणतंही व्यसन लागत असताना आपल्या मस्तिष्काचा भाग आधुनिक शास्त्र खूप मोठ्या प्रमाणावरती लक्षात घेतं, पण आयुर्वेद हृदयाचा भाग सुद्धा महत्वाचा तो लक्षात घेतो. उरस्थ हृदय आणि शिरस्थ हृदय अशी दोन हृदय जी सांगितली गेलेली आहेत, ही आयुर्वेदाची कन्सेप्ट नाही आहे, योगशास्त्राची आहे. तर या दोघांचा संबंध जो आहे तो मज्जासंस्थेशी आयुर्वेद धरतो आणि मनाचं स्थान जे हृदय आयुर्वेदात धरलं जातं त्याच्यावरती होणारा परिणाम जर बघायचा झाला तर सत्व, रज, तम हे 3 गुण जे आहेत त्याच्यामध्ये रज आणि तम जो आहे त्याच्यावरती याच्यात खूप मोठा परिणाम झालेला असतो. शरीरामध्ये ओज नावाचा एक खूप सारभूत चांगला भाग आहे की जो वाढला की आपली वाणी ओजस्वी होते, आपला चेहरा ओजस्वी होतो, आपल्याला आजार उत्पन्न होत नाहीत, इम्युनो सिस्टीम जास्ती चांगल्या पद्धतीने काम करायला लागते. बरोबर त्याच्यावरतीच ही मद्यपानं जी आहेत ना ती घालत असतात. आणि शरीरातलं ओज जर चांगलं हवं असेल तर विष आणि दारू सारखी व्यसनं जी आहेत ती टाळली गेली पाहिजेत. अन्यथा बिभेत दुर्बलो विष्णम ध्येयती व्यथितेंद्रिया अशा पद्धतीची शरीरात लक्षणं येतात. जे वारंवार भीती वाटायला लागते, अंगाला काप सुटायला लागतो, वेगवेगळे आजार शरीरात उत्पन्न व्हायला लागतात, सतत चिंता लागायला लागते. अशी जी ओजक्षयाची लक्षणं आहेत ती व्यसन सोडणाऱ्या लोकांच्या मध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती लक्षात येत असतात.
भांडं गरम केलं की जसं त्यातलं पाणी तापतं तसं शरीर जर तुम्ही खराब केलं तर तुमचं मन उपतपतं आणि तुम्ही आजारी पडता. त्यामुळे मानसिक आजार आणि शारीरिक आजार ह्यांचं साठलोट आहे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. मन बिघडलं की शरीर बिघडणार आहे, शरीर बिघडलं की मन बिघडणार आहे. तर अन्न जर चांगलं खाल्लं गेलं तर तुमच्या मनामध्ये खूप चांगली वृत्ती उत्पन्न होणार आहे. तुम्ही दूध भात आणि तूप खाताय आणि महिनाभर राहताय आणि मटण चिकन खाऊन एक महिनाभर राहताय, हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा. म्हणजे मनावरती आणि शरीरावरती काय परिणाम येतो, स्वभावात किती चेंजेस येतात, आपल्या शरीराचा ग्लो किती त्वचेचा वाढतो, हे सगळं तुमच्या लक्षात येईल. तर हे ह्या अनुषंगाने मी का सांगतोय तर प्रत्येक व्यसनाच्या बाबतीत हाच विचार करायचा आहे. त्याला एक कोणतं तरी वानगी दाखल पहिल्यांदा द्रव्य घ्यायला पाहिजे, गोष्ट घ्यायला पाहिजे, विषय घ्यायला पाहिजे. म्हणून आपण विड्रॉल सिंड्रोम जो आहे तो दारूचा लक्षात घेतोय. अल्कोहोल जे सेवन करणारे लोक आहेत त्यांनी ॲब्रप्टली एकदम जर दारू सोडली तर त्यांना काय त्रास होऊ शकतोय, आजचा हा आपला विवेच्य विषय आहे. आणि विशेष करून दारूचं सेवन करणाऱ्या लोकांसाठी ज्यांच्यामध्ये विविध कॉम्प्लिकेशन दिसतात आणि ज्यांना माहितीच आहे की दारूचं सेवन केल्यानंतर सगळ्यात जास्त परिणाम हा लिव्हर किंवा यकृतावर होत असतो, ज्याच्यामध्ये फॅटी लिव्हर सिरोसिस सारखी समस्या आपल्याला दिसते. आणि मग त्यानंतर कावीळ, जलोदर म्हणजे असायटिस किंवा रक्ताच्या उलट्या विविध प्रकारच्या ह्या समस्या उद्भवू शकतात दारूचं सेवन करणाऱ्या व्यक्तींना. तर ह्या सर्व असणाऱ्या आजारांसाठी ठोस उपचार आपल्याला आता श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत आणि याचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी जो आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात श्री विश्वामृत चिकित्सालयाचा हेल्पलाईन नंबर आहे, ह्यावर आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व असणाऱ्या उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने मला विचारायचं की हे अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम विषयी आपण जेव्हा आता मार्गदर्शन घेतोय तर हे होत असताना ह्याची कारणं काय असू शकतात, काय सांगता येईल? खूप चांगला प्रश्न विचारला महेशजी तुम्ही. असं होतं की फक्त दारू हेच कारण आहे आणि त्याचा विड्रॉल इफेक्ट येण्यासाठी फक्त दारूच कारण ठरते असं नसतं. बऱ्याच वेळा त्याला सपोर्टिंग कारणं जी असतात ती महत्वाची असतात. म्हणजे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ आहे असं जे म्हटलं जातं ना, ते दारूच्या बाबतीत खूप मोठ्या प्रमाणात लक्षात येतं. पहिली गोष्ट ही लक्षात घ्यायला पाहिजे की दारू हे डिप्रेसंट असं आहे, ते उत्तेजना उत्पन्न करत नाही. पण दारू एकदम जर बंद केली गेली तर मग उत्तेजना उत्पन्न होते. आणि मग त्याच्यात होतं काय, साधारण 6 तासांनी दारू पिऊन झाल्यानंतर जे खूप दर्दी दारू पिणारे लोक आहेत, असे जे लोक आहेत रोज संध्याकाळी ज्यांना दारू लागते, जे पाणी सुद्धा पित नाहीत, अशा लोकांच्या बाबतीत 6 तासात लगेच दारू सुटल्यानंतर लक्षणं दिसायला सुरुवात होते. कारण काय होतं, शरीरामध्ये रक्तामध्ये सॉल्ट्सचं प्रमाण जे आहे ते वाढायला लागतं आणि त्याच्यामुळे सॉल्ट वाढल्या कारणानं ते पाणी धरून ठेवायला लागतं आणि त्यामुळे ब्लड प्रेशर वाढायला लागतं. आणि मग असं झाल्या कारणानं त्यांच्या शरीरात काही लक्षणं उत्पन्न होतात आणि त्याला सपोर्टिंग कारणं काय असतात तर जठरामधल्या आजारांची काही विकृती असते, पोटामध्ये आम्लपित्त असतं, विधा असतो, अल्सर असतो किंवा मोठ्या आतड्या लहान आतड्या जिथं या दारूचं शोषण लहान आतड्यात आणि जठरामध्ये होतं तिथले काही आजार असतात, संग्रहणीसारखे, किंवा आधीच कावीळ वगैरे 2-3 वेळा झालेली असते, लहानपणी पाटीची पेन्सिल, माती, अंगारा, खडू वगैरे खाण्याची सवय असते, अशा लोकांना हा त्रास जास्ती होतो. पित्ताची प्रकृती असते, ऑक्टोबर महिन्यातला जन्म असतो, किंवा ह्या लोकांना चमचमीत खायची खूप सवय असते, तिखट, आंबट, खारट, इडली, डोसा, ढोकळा, बटाटे वडा वगैरे, एसपीडीपी, पाणीपुरी, या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना तर हे लोक जास्ती खात असतात. अति महत्वाकांक्षा असणं, फार चिडचिड, त्रागा, आदळापट करणारे लोक असतात, ते जेवताना विची अन्नातले काहीतरी दोष काढणारे जे लोक असतात असे, ते ज्यांना आधीपासून चिंता आहे, जे खूप व्यायाम करतात, जे खूप जागतात, अशा लोकांना हा विड्रॉल जो आहे ना तो जबरदस्त मोठ्या प्रमाणावरती त्रास देतो. तर ह्याचा फक्त आयुर्वेदाचा विचार करतो, तर आपण कोणता आहार घेतोय, कोणता विहार करतोय, ह्याच्यानुसार सुद्धा अल्कोहोल विड्रॉलकडे आम्ही बघत असतो. आणि यावेळेला रक्त हा धातू आणि पित्त हा दोष आम्ही नेहमी लक्षात घेऊन त्याची ट्रीटमेंट करत असतो. सर, अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोमच्या लक्षणांविषयी आपण आता मार्गदर्शन घेत होतो, काय सांगताय? कसं होतं, आता लक्षणं असे म्हटले की त्याचं स्वरूप बऱ्याच वेळा शारीरिक वेगळं असतं, मानसिक वेगळं असतं. तर ह्याच्यात शारीरिक लक्षणं जी असतात ती पहिल्यांदा जठरावरती काही अभिव्यक्त होतात. तर मळमळ, नॉशिया उत्पन्न व्हायला लागतो, उलटी व्हायला लागते, फार घाम येणं असं व्हायला लागतं, कंप अंगाला सुटायला लागतो, बऱ्याच लोकांना ब्लड प्रेशर जे आहे ते वाढतं, काही लोकांना फिट्स वगैरे यायला लागतात, काही जणांना पित्ताच्या आणि रक्ताच्या उलट्या ज्या आहेत त्या ह्याच्यामध्ये होताना आपल्याला बऱ्याच वेळा दिसून येतात. पोटामध्ये विदाह, आम्लक हे लक्षण जे आहे ते गॅसेसच्या स्वरूपात व्यक्त होत असतं आणि पोटामध्ये ॲबडॉमिनल डिस्कम्फर्ट ज्याला म्हणतो ना त्या पद्धतीची लक्षणं याच्यामध्ये येतात. बऱ्याच वेळेला काय होतं हे सांगता येत नाही आणि कन्फ्युजन्स व्हायला लागतात. मला काय होतं हे सांगताना त्या लोकांना हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात, म्हणजे दिसण्याच्या बाबतीतही होतात, ऐकण्याच्या बाबतीत होतात आणि मग आपल्याला असं वाटायला लागतं हा माणूस असं वेड्यासारखं का करतोय. तर हे मानसिक लक्षण येत असताना WK सिंड्रोम नावाचा एक सिंड्रोम याच्यामध्ये येतो की ज्याच्यामध्ये थायमिन जे आहे म्हणजे B1 जे व्हिटॅमिन आहे ते त्याच्यामध्ये कमी पडायला लागतं आणि त्याच्यामुळे स्मृतिभ्रंश व्हायला लागतो या लोकांचा. आणि इतर वेळेला जे BP वाढत असतं ते या लोकांचं लो व्हायला लागतं आणि हे लोक कोमामध्ये जाऊ शकतात आणि बऱ्याच लोकांना याच्यात डिप्रेशन
उत्पन्न होतं आणि 100 पैकी 10 ते 15 लोक त्याच्यामध्ये आत्महत्या करून बसतात. म्हणजे मनाच्यावरती इतका जबरदस्त परिणाम ह्या विड्रॉल सिंड्रोमचा येत असतो. अतिचिंता आणि स्मृतिभ्रंश ही मानसिक लक्षणं जी आहेत ना ती या विड्रॉलमध्ये खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होत असतात. तर ह्या लोकांची काळजी, दारू सोडतोय असं म्हणताना लोक आनंदित होतात, गरजे आहे, परंतु पुढे होणारी कॉम्प्लिकेशन्स त्यांना माहीतच नसतात असं बऱ्याच वेळा होतं. आणि आयुर्वेदाचा एक नियम आहे की कोणतीही चांगली आणि वाईट गोष्ट, किंबहुना चांगली गोष्ट करताना वाईट गोष्ट हळूहळू सोडायची असते. पादेना पथ्यमभ्यस्तम पाद पादेन वातजेत असं एक सूत्र जे आहे ते अष्टांग हृदय संहितेमध्ये आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर तुम्ही ज्यावेळेला दारू सोडायची इच्छा व्यक्त करताय त्यावेळी तुम्ही वैद्याला जाऊन जवळच्या भेटायला पाहिजे. तर त्यांचं म्हणणं जे आहे ते तुम्ही जर लक्षात घेतलं आणि जर त्या पद्धतीने तुम्ही जायला लागलात तर तुमचं खाणं पिणं वागणं प्राणायाम कोणता राग तुम्ही ऐकायचा संगीतातला एवढा विचार वैद्य करत असतो आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढत असतो. तुम्ही फक्त एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे, वैद्य 10 पावलं पुढे टाकतो आणि तुम्हाला त्यातनं बाहेर काढू शकतो. एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांनी, विशेष करून ज्यांना दारूचे व्यसन सोडायचंय आणि एकंदरीतच कोणत्याही प्रकारची व्यसनाधीनता असेल तरी सुद्धा आपल्याला ठोस उपचार श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये उपलब्ध आहेत. खास करून या ठिकाणी वैद्यराज समीर गोविंद जमदग्नी सरांच्या मार्गदर्शनाखाली 25 तज्ज्ञ डॉक्टरांची टीम ही अहोरात्र रुग्णसेवा देत आहे आणि श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या तिन्ही ठिकाणी कार्यरत आहे आणि याचबरोबरीने आपल्याला व्हिडिओ कन्सल्टेशन, ऑनलाईन सल्ला सुद्धा उपलब्ध असणार आहे. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवरती, संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, अर्थातच आपण जेव्हा अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम विषयी जेव्हा हे चर्चा करतोय, आपण कारण लक्षणांविषयी उहापोह केला, उपचारांसाठी काय काय आज एकंदरीतच उपचार उपलब्ध आहेत आणि या ठिकाणी वनस्पती आपल्याला आणलेली दिसत आहेत, काय सांगता येईल याविषयी? पहिली महत्वाची गोष्ट अशी होते की दारू सोडायचं असताना दूध पिणं किंवा दुधासारखा एखादा दुसरा चांगला द्रव पदार्थ पोटात घेणं हे खूप गरजेचं आहे. आपल्या शरीरामध्ये 74% पाणी असतं आणि कोणताही द्रव पदार्थ शरीराची फार पटकन परिणाम करत असतो पाण्याचा. त्यामुळे सिद्ध जल जी आहे ती आयुर्वेदात वापरणं, खर्जुरादी मंथ वापरणं, दूध वापरणं किंवा पेया वापरणं, यवागो वापरणं हे करत करत जर तुम्ही दारू सोडली तर त्याचा खूप चांगला उपयोग होतो. अंबली फेरी फॅमिली जी आहे ना, छत्राकार ज्याच्यात इन्फ्लोरिसन्स ज्या वनस्पतींना असतो अशा वनस्पतींच्या बिया ज्या आहेत, म्हणजे ओवा आहे, बडीशेप आहे, शहाजिरे आहे, जिरे आहेत, ह्याचा खूप चांगला उपयोग दारू सोडण्यासाठी करता येत असं हे कुठेतरी तुम्ही लक्षात ठेवा. दारूला ॲनालॉगस ज्या आंबवलेल्या गोष्टी आहेत ना त्या शक्यतो तुम्ही टाळायला पाहिजेत आणि त्यामुळं मी मगाशी सांगितलं तसं जे पथ्याचा भाग आहे त्यामध्ये आंबवलेले पदार्थ हे तुम्ही बाजूला काढणं हे खूप गरजेचं आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की याचा मस्तिष्कावरती परिणाम होतो. तर शिरोधरा, शिरोलेप, डोक्याला लावायचे लेप जे आहेत त्याचा खूप उपयोग होत असतो. काकेसानी जळू लावणं हा प्रकार याच्यासाठी खूप उपयोगी पडतं. यकृताच्या संबंधात जे आजार होतात त्यासाठी राईट स्नब बॉक्स जो आहे तिथं काही वनस्पतींच्या साहाय्याने अग्निकर्म करणं हे गरजेचं असतं. पॅनक्रियाशी संबंधित काही प्रॉब्लेम असतील तर लेफ्ट स्नब बॉक्सला आपण ते अग्निकर्म करत असतो. विद्ध कर्म करता येतं. शरीरातलं रक्त जे आहे ते रक्तमोक्षण या पद्धतीने आपल्याला काढता येतं. विरेचन हा उपक्रम केला तर पित्ताचे, यकृताचे आजार जे कमी आहेत ते कमी होतात. हृदयावरती होणारा त्याचा परिणाम कमी येतो आणि अन्न जर पित्त शाम जर घेतलं तर इसोफेजियल व्हरायसेस वगैरे हा प्रकार जो आहे तो खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला मिटवता येत असतो. शरीराला लावायचे काही लेप असतात. आपली शरीरातली बाहेरची जी छिद्र आहे त्याला आम्ही बहिर्मुख स्रोत असं म्हणतो आणि ही सगळी जी आहे ती सन्निध आहेत आपल्या लहान आतड्याशी आणि तिथंच यकृत आणि प्लीहा आणि आग्नेयाशय म्हणजे पॅनक्रियास यांचं काम आणि पित्ताचं स्थान ते असल्या कारणानं तिथला द्वितीय अवस्थापात सुधारण्यासाठी आपल्याला नाकामध्ये औषध घालणं, कानामध्ये औषध घालणं, तर्पण करणं, तोंडामध्ये काही तेलांचा गंडूळ धारण करणं म्हणजे गुळण्या करणं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि ह्या पद्धतीने तुम्ही या गोष्टीकडे जर बघायला लागलात आणि जर औषधं करायला लागलात तर तुम्ही निश्चितपणे ह्याच्यातनं खूप चांगल्या पद्धतीने बाहेर पडू शकता. आता ही पहिली जी वनस्पती आपल्याला दिसते ही अडुळसा नावाची वनस्पती आहे. हिला वासा असं म्हटलं जातं आणि वाजीदंत असाही याला पर्यायी शब्द एक सांगितला जातो. तर हे फलत्रिकादी काढा म्हणून एक औषध आहे आयुर्वेदामध्ये, यकृतासाठी अतिशय सुंदर आहे आणि दारू पिणाऱ्या लोकांसाठी हे जर दिलं गेलं तर यकृत सुधारायला पहिल्या दिवसापासून सुरुवात होते. फलत्रिका मृता वासा तिक्ता भूनिंब निंबज आहे, ज्यातली वासा नावाची ही वनस्पती आहे. तर हे एक प्रकरण जे आहे ते आता आपण बघून झालं. याचा वापर जवळच्या वैद्यांच्या करवी तुम्ही करून घेऊ शकता. ही दुसरी जी वनस्पती दिसते ही शतावरी नावाची वनस्पती आहे. तर ही कडू सुद्धा आहे आणि गोडपणा सुद्धा याच्यामध्ये आहे आणि त्यामुळे यकृताला उत्तेजना मिळते. पोटातलं पाणी यांनी खूप चांगल्या पद्धतीने कमी येतं पेरिटोनिक कॅव्हिटीमध्ये वाढलेलं, कारण ही मूत्रल म्हणजे डायुरेटिक सुद्धा आहे.
हिच्या पानांची भाजी करून जर खाल्ली गेली तर डोळ्याशी संबंधित ज्या विकृती नंतर यायला लागतात जलोदरामध्ये किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिसमध्ये जे इडिओपॅथिक आयरायटिस वगैरे होतो तो ह्याने खूप चांगल्या पद्धतीने कमी येतो. आणि ह्याचं महत्त्वाचं भाग असा आहे की ही वय स्थापन गणाची वनस्पती आहे. त्यामुळे तुमचं वय जे वाढत चाललेलं आहे आणि एजिंग व्हायला लागलेलं आहे शरीराचं रक्ताच्या आणि हाडांच्या हिशोबाने ती ही वनस्पती खूप चांगल्या पद्धतीने थांबवते. आणि ही शुक्रवर्धक वनस्पती आहे. त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरती ग्लो यायला लागतो, चेहरा जो आहे तो प्रसन्न व्हायला लागतो, भूक चांगल्या पद्धतीची लागायला लागते, पित्त कमी होतं, जळजळ कमी होते, अशी ही वनस्पती आहे. ही जी वनस्पती आता तुम्हाला दिसते, ही फळं दिसत आहे, ही तुम्हाला सगळ्यांना ओळखीची आहेत आणि ती म्हणजे आमलकी किंवा आवळा. आमलक रसायन च्यवनप्राश वगैरे तो याच्यातून बनवला जातो. लोक याची आवळा सुपारी करून खातात. तर ह्या वनस्पतीचा तो अपमान आहे. पोटासाठी रुचीसाठी ठीक आहे कधी तरी खायला, पण हे एक साखरेबरोबरती, तुपाबरोबरती किंवा मधाबरोबरती खायचं फळ आहे. आणि हे जर रोज 2 ते 3 असे आवळे तुम्ही खात राहिलात आणि फॉर्च्युनेटली आता हे आवळे आपल्याला जवळजवळ 12 महिने मिळतात. थंडीच्या दिवसातले आवळे डीप फ्रीजरमध्ये जर ठेवले आणि जरी तुम्ही सकाळ दुपार संध्याकाळ खाल्ले ना तर हे वय स्थापन गणातलं अत्युत्कृष्ट औषध आहे, म्हणजे अमृत म्हणता येईल असं आहे. तर एजिंग खूप चांगल्या पद्धतीने कमी करणारा जो गण सांगितलेला आहे चरक संहितेमध्ये त्याला वय स्थापन गण असं म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये हिरडा आहे, आवळा आहे, पुन्हा मगाशी सांगितली ती शतावरी आहे, पुन्हा जीवंती नावाची वनस्पती आहे, रासना नावाची वनस्पती आहे. तर ह्या वनस्पती तुम्ही जवळच्या वैद्याच्याकडनं आणून जर घ्यायला सुरुवात केली तर दारूच्या संबंधाने येणारे जे प्रश्न आहेत आणि विड्रॉल इफेक्ट जो आहे त्याचा किंवा कोणत्याही व्यसनांचा तो कमी करण्यासाठीचा अप्रतिम फायदा होतो. ह्याच्या आतलं बी जे आहे ना ते सुद्धा घासून जर आपण पोटामध्ये घेतलं मधाच्या बरोबरीनं तर डोळ्याशी संबंधित अनेक आजार असतात ते कमी होत असतात. तर आबालवृद्धांना उपयोगी पडणारी ही वनस्पती आहे. पहिल्यांदा आंबट आणि नंतर तुरट लागते म्हणून लोक याच्यावर तिखट मीठ घेतात, हे योग्य नाही आहे. मध किंवा तूप किंवा साखर याच्यावर ही वनस्पती पहाटेच्या वेळेस जर घेतली गेली तर ह्याच्यासारखं दुसरं उत्तम औषध नाही. ही वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. तर कोरफड नावाची ही वनस्पती आहे आणि चरक संहितेमध्ये याचं वर्णन नाही आहे, पण आयुर्वेदात इतर नंतरच्या ग्रंथामध्ये याचं वर्णन आहे. लोक उठसूट याचा घर काढून खातात कुठंतरी बघून, तर असं करू नये. कोणतीही वनस्पती अगदी अमृत जरी असलं तरी वैद्याचा सल्ला घेणं गरजेचं आहे. जर 42 दिवसापेक्षा जास्त याचा घर तुम्ही घ्यायला लागलात तर हळूहळू तुम्हाला मूळव्याध उत्पन्न होऊ शकते. एवढं यकृतार्थी हे काम करणार आहे आणि पोर्टल प्रेशर रक्ताचं जे आहे त्याने वाढू शकतं. तर त्यामुळे तुम्ही वैद्याचा सल्ला घेऊन ही वनस्पती वापरायला पाहिजे. ह्याचं जे मूळ आहे त्यांनी किडनीमधले आणि लिव्हरमधले सिस्ट जे असतात ते कमी होण्यासाठी सुद्धा याचा उपयोग होत असतो. यकृताची उत्तेजना चांगली होण्यासाठी आणि आपल्या शरीरामध्ये ज्यावेळेला हे हेपॅटायटिस बी चे जंतू वाढतात त्यावेळी ह्या वनस्पतीचा वापर वैद्याच्या सल्ल्याने करणं खूप गरजेचं आहे. दारू सोडत असताना जो मळमळीचा भाग आहे, उलटीचा भाग आहे, तो कमी व्हायचा असेल तर शंखभस्म, सुवर्णमाक्षी आणि कोरफडीचा घर किंवा कुमारी असो हे पोटामध्ये आपण देत असतो. त्याच्यासाठी ही वनस्पती मी तुम्हाला दाखवली. ही घरी एक आणून लावली तरी त्याच्यातनं आणखी त्याची छोटी छोटी पोरं उत्पन्न होतात आणि ही वनस्पती तुमच्या घरी केव्हाही मिळू शकते. इतर वनस्पती आपण गावाला गेलो तर सगळ्या कुंडीत लावलेल्या वनस्पती मरतात, पण ही भरपूर टिकून राहते कारण हिच्या शरीरामध्ये पाणी असतं. त्यामुळे ही वनस्पती तुम्ही जरूर घरी लावा. आबालवृद्धांनाही यकृताच्या आजारासाठी आणि पित्ताच्या आजारासाठी उपयोगी आहे. ह्याचा घर जो आहे तो डोळ्यासाठी सुद्धा उपयोगी आहे. त्यामुळे म्हाताऱ्या लोकांना सुद्धा वैद्याच्या सल्ल्याने हा पोटात जर घर घेतला तर त्यांचे डोळे जे आहेत त्यांचे आजार बऱ्याच चांगल्या पद्धतीने आपल्याला कमी करता येतात. आपण आता जाणून घेतलं विविध असणाऱ्या ह्या वनस्पतींविषयी, ज्याद्वारे अल्कोहोल विड्रॉल सिंड्रोम मध्ये असणारे जे विविध कॉम्प्लिकेशन्स आहेत किंवा दारूच्या सेवनामुळे उत्पन्न होणारे जे विविध आजार आहेत, ज्याच्यामध्ये मग यकृताचे आजार आहेत, लिव्हर सिरोसिस सारखी समस्या असो, ओसायटिस आहे किंवा त्याच अनुषंगाने खास करून डिप्रेशन किंवा विविध असणाऱ्या मेंदूशी निगडीत समस्या आहेत, या विविध असणाऱ्या समस्यांचं निराकरण हे होऊ शकतं. आणि श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये आता एकत्रितपणे एका छताखाली सर्व प्रकारच्या आजारांसाठी उपचार उपलब्ध आहेत. फक्त याचा लाभ घेण्यासाठी आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. श्री विश्वामृत चिकित्सालय आता पुणे, मुंबई, कोल्हापूर या ठिकाणी सेवा देत आहे. या ठिकाणी सतत 25 तज्ञ डॉक्टरांची टीम अहोरात्र रुग्णसेवा देत आहे. आणि मला आवर्जून सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आपल्याला कोणत्याही स्वरूपाचा आजार असो आपण निराश होऊ नका. श्री विश्वामृत चिकित्सालयामधील उपचार आज एक आशेचा किरण आहे सर्व प्रकारच्या आजारांसाठी, ज्याच्यामध्ये मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, हृदयविकार आहे, कॅन्सर सारखी समस्या आहे किंवा विविध स्वरूपाचे पोट विकार आहेत, श्वसन विकार आहेत, मेंदूचे विकार आहेत किंवा त्याच अनुषंगाने संधिवात, गुडघेदुखी सारखी समस्या, मानपाट कंबरदुखी सारखी समस्या, स्लिप डिस्क, सायटिका किंवा मणक्यांचे विकार असोत किंवा ह्याच्या पुढे जाऊन गेल्या काही वर्षांमध्ये स्त्री पुरुष वंध्यत्वाची समस्या आपल्याला वाढलेली आढळते. तर आपल्याला जर का बाळ हवं असेल, अपत्य प्राप्तीचा आनंद हवा असेल तर या ठिकाणी सर्वोत्तम उपचार आपल्याला उपलब्ध आहेतच. ह्याच्या पुढे जाऊन विविध स्वरूपाचे स्त्रीरोग, ज्याच्यामध्ये मासिक पाळीचे आजार आहेत, गर्भाशयाशी निगडीत समस्या आहेत किंवा PCOD सारखी समस्या आहे,
आपल्याला माहितीच आहे एंडोक्राईनचे आजार गेले काही वर्षात वाढलेले आढळतात, ज्याच्यात थायरॉइडची समस्या आपल्याला खूप वाढलेली आढळते. तर ह्या आजारांसाठी सुद्धा आपल्याला ठोस उपचार या ठिकाणी उपलब्ध आहेत. विशेष करून लहान मुलांशी निगडीत समस्या, ज्याच्यामध्ये लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ आहे किंवा त्याच अनुषंगाने विशेष करून उंची वाढवण्यासाठी विशेष उपक्रम आपल्याला श्री विश्वामृत चिकित्सालयामध्ये मिळणार आहे. गेल्या काही वर्षांमध्ये मुलांमध्ये गतिमंदता मतिमंदतेचं प्रमाण वाढलेलं आढळतं, ज्याच्यामध्ये ऑटिझम सारखी समस्या आहे, सेरेब्रल पाल्सी आहे किंवा मंगल चाइल्ड, डाऊन सिंड्रोम आहे, जे जेनेटिक आजार आहेत किंवा विविध प्रकारचे असणारे इतर आजार, ज्याच्यामध्ये मुलांमध्ये नैराश्य आहे, चिडचिड आहे किंवा ADHD सारखी समस्या असो, ह्या सर्वांचं निराकरण करता येणं शक्य आहे श्री विश्वमृत चिकित्सालयामध्ये. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना सांगायचं की सर्व प्रकारच्या आजारांसाठी ठोस उपचार या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी तो आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. नमस्कार.